येत्या 2 सप्टेंबर 2024ला अमावस्या आहे, त्याला पिठोरी अमावस्या आपण बोलतो. अमावस्या सकाळी सुरू होणार आहे 5:24 आणि ती अहोरात्र असणार आहे आणि मंगळवारी सकाळी 7:24 संपणार आहे. तर आपल्याकडे पिठोरी अमावस्या ही अमावस्या खूप खास आहे. ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काय करायचं, ह्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला उपाय करायचे. काय करायचं, 64 योगिनी देवीची सेवा करायची. 64 योगिनी देवी म्हणजे कोण, तर ही देवी मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये देवीचं मंदिर आहे. तिथे 64 योगीचं देव, जेव्हा तिने आपण सप्तशती दुर्गाशक्तीचं पाठ करतो तर आपण बघितलंय देवीने शुंभ निशुंभाला वध केला, तसंच त्यांनी चंडमुंडाचाही वध केला. तेव्हा ते ज्यांनी त्या देवीने जे अवतार घेतले त्या अवताराचे सगळे मंदिर आहे, तिथं मूर्ती आहे देवीच्या. तर त्यामुळे आपण देवीची पूजा करायची, आपल्या 64 योगीची देवीची पूजा करायची. आता देवी कोणत्या कोणत्या, तर ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नरसिंही, महाकाली, इंद्री असे ह्या देवी आहेत. त्यांची आपण उपासना करणार आहोत. 64 योगीची पूजा केल्यामुळे काय होणार आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्या मुलांना घ्यायचे. त्यांचे 64 योगीचे म्हणजे त्यांचे 64 कलागुण जे आहेत देवीमध्ये, ते 64 कलागुण आपल्या मुलांमध्ये यावे त्यासाठी देवीला प्रार्थना करायची. त्यासाठी आपण 64 योगिनीची पूजा करायची. ती कशी करायची, तिचा फोटो काय तर तिचा फोटो तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. 64 योगिनी तो तुम्हाला मी दाखवत येते, पण तो तुम्हाला गुगलवर तुम्ही सर्च करा, तो भेटेल. तुम्ही त्याचा प्रिंट काढून आणा, कारण दुकानात भेटलं तर चांगली गोष्ट आहे. नाही भेटलं तुम्ही तिची प्रिंट काढून आणा. तुम्हाला गुगल तिची प्रिंट भेटेल, तुम्ही प्रिंट काढून आणा. आणि तिचं काय करा, तुम्हाला तिचा जिथे आपण नृसिंहाचा फोटो लावला आहे तिथे त्याच्या शेजारी तुम्हाला फोटो लावायचा तिथेच त्यांचा. आणि तिच्या पूजा करायची आपल्याला, म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची. सोबत तिला आपण कापसाची माळ, आपण जसे नृसिंहाला घातलं होतं तसं कापसाची माळ घालायची आहे, किंवा गजरा वगैरे घातला तरी तुम्ही चालेल, काही हरकत नाही आहे. नैवेद्य म्हणून काय दाखवायचं तुम्हाला, तर दूध साखरेचा नैवेद्य म्हणून दाखवायचं तुम्हाला. खडीसाखर असेल तर खडीसाखर दाखवा, म्हणजे नैवेद्य दाखवा तुम्ही. तिथे बसून तुम्ही तुमची लहान मुलं असेल तर लहान मुलांना मांडीवर घ्या, लहान ताणी मुलं असेल त्यांना मांडीवर घ्या, मोठे असेल त्यांना मोठे शेजारी बसवा, त्यांना बाजूला बसून त्या देवीला प्रार्थना करायची. आई आमचे तुझे 64 गुण यायचे, तुझे 64 गुण माझ्या मुलामध्ये येऊ दे, त्यांचे तसे तुझ्यासारखेच कलागुण त्यांच्यामध्ये राहू दे. कारण मुलगी आज असली तर तुम्हाला माहिती मुलींमध्ये आपण सगळे गुण बघतो, मग आपली असेल लोकांची असेल. म्हणजे तिला जेवण आलं पाहिजे, तिला रांगोळी, मेहंदी, तिला केसांची हेअरस्टाईल सगळंच आलं पाहिजे. आपण हा विचार करत असतो. मुलांमध्ये पण आपण तेच बघतो, त्याला खेळात चांगला तरीच पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण हुशार पाहिजे. म्हणजे आपण मुलांना आपल्या सगळ्या कलागुणांनी भरलेल्या आपण असं बघायची इच्छा असते आपल्याला. म्हणून त्यासाठी आपण देवीला प्रार्थना करायची, आई आम्हाला तुझे जे 64 गुण येते माझ्या मुलांमध्ये होते अशी प्रार्थना करायची. एवढंच करायचं, मला जास्त काही करायचं नाही. हे फक्त तुम्ही करा, म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा ना. आता काय करायचं, पिठोरी अमावस्या ही वर्षातून एकदाच येते, म्हणजे अमावस्या श्रावणी अमावस्या, त्यामुळे ही वर्षातून एकदाच येते. त्यामुळे आपल्याला उपाय आत्ताच करायचा आहे. तुम्ही नसेल केला, इथून पहिला केले नसेल, घरात करत नसेल, कारण नाही करते घरात, काय असं लोकांना माहीत नाही आहे ऑलरेडी, त्यामुळे कोणी करत नाही आहे. तर हे नसेल करा तर तुम्ही पहिल्यांदाही करा, चालेल. आणि आपल्याला फक्त आशीर्वाद, ब्लेसिंग म्हणतो ना आपण, घ्यायचे, आशीर्वाद घ्यायचे, आपल्या देवीचे फक्त आशीर्वाद घ्यायचे. त्यामुळे देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी हे नक्की तुम्ही करा. ह्यानी आपल्या मुलांमध्ये ग्रोथच होणार, त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या कलागुणांमध्ये वाढ होईल. त्यांच्यामध्ये काय काय मुलांमध्ये कलागुण असतात पण आईवडिलांकडे कळत नाही, जाणवत नाही, त्यांच्या कलागुणामध्ये वाढ होईल, त्यांचे कलागुण आपल्याला कळतील. म्हणजे त्यांची ग्रोथ तेवढी दिवसेंदिवस त्यांची ग्रोथ आहे. मग ती तुमची मुलं लहान 6 महिन्याचं मुलं असेल किंवा तुमचं 20 वर्षाचं मुलं असेल, मी म्हणेन सगळ्यांनी हा उपाय करा. असं नाही की लहान मुलांचेच आईवडिलांनी उपाय करा, असं नाही, सगळ्यांनी उपाय करा. म्हणजे 50 वर्षाची आजी जरी असेल तर तिलाही वाटतं की माझ्या मुलाची प्रगती व्हावी, त्याची ग्रोथ व्हावी, त्यांनी हा उपाय करा. असं नाही की लहान मुलांचे, तर प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी. उपास धरायची गरज नाही, पण हा श्रावणी सोमवार आहे तो आपण श्रावणी सोमवार हा 5 श्रावणी सोमवार धरणारच आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे श्रावणी सोमवार तर आपला उपास असणारच आहे, त्यामुळे प्रश्न येतच नाही आहे. त्यामुळे उपास धरला नाही तर चालेल. ही पूजा आईने केली चालेल, वडिलांनी केली तरी चालेल, कोणी केली तरी, दोघांपैकी कोणी केली तरी चालेल. असं नाही की आईनेच करा वडिलांनी करा असं काही नाही, कोणी केली चालेल. पण ही पूजा नक्की करा, तिचे खूप प्रभाव चांगले असतात. आणि काही तुम्हाला वेळ फक्त 10 मिनिटं लागेल. आणि तुम्हाला जर फोटो भेटला तर प्रिंट काढून फक्त आणा, जास्त नाही, 5 रुपयेच खर्च येतो प्रिंटला, जास्त खर्च येणार नाही. त्यामुळे ही सेवा नक्की करा, तुम्ही चांगले फायदे. श्री स्वामी.